नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात SR न्यूज। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पांडिचेरी या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आज मतमोजणीमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत। तामिळनाडूमध्ये सुरुवातीला DMK जे सत्ताधारी पक्ष आहे तो आघाडीवर होता, पण काही वेळामध्येच तो मागे पडला आणि ॲक्टर विजय जे कलाकार आहेत त्यांनी स्थापन केला TMK हा पक्ष अचानक पुढे आला आहे आणि तिचा सत्ता परिवर्तनाची लाट दिसून येत आहे। 102 जागा जिंकून तामिळनाडूमध्ये TMK हा पहिला पक्ष क्रमांकाचा ठरला आहे। त्यानंतर ADMK हा NDA पक्षातला घटक पक्ष तो सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे। DMK हा सत्ताधारी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे। अपेक्षेप्रमाणे आसाममध्ये परत एकदा भाजपने आघाडी घेतली आहे आणि 94 जागा जिंकून या ठिकाणी पहिला पक्ष तो ठरलेला आहे। धक्कादायक म्हणजे केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे LDF जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला आघाडी पक्ष आहे त्यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे आणि तो पक्ष सध्या केरळमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे। त्यानंतर पांडिचेरी हा एक छोटासा केंद्रशासित प्रदेश आहे, त्या ठिकाणी भाजपने आपली आघाडी कायम केली आहे। त्यामुळे 5 राज्यांचा निकाल पाहता या ठिकाणी सर्वात धक्कादायक हे 3 राज्य या ठिकाणी दिसून आले आणि सगळ्या भारताचं लक्ष ज्या निवडणुकीकडे आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे आणि सकाळी 10 वाजता जो निकाल 10 वाजेपर्यंत जो निकाल पुढे आला आहे त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपने 142 जागा आघाडीवर घेतल्या आहे किंवा त्यांना आघाडी मिळाली आहे। तर सत्ताधारी TMC या पक्षाला 120 जागांवर आघाडी मिळाली आहे। हाच कल जर पूर्ण राहिला तर दुपारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट दिसून येईल। या ठिकाणी पश्चिम बंगाल हे सर्वाधिक चर्चेचं राज्य या निवडणुकीमध्ये राहिलं आहे। पश्चिम बंगालची जनता आता परिवर्तनाकडे मतदान देत आहे की कल देत आहे की सत्ताधारी पक्ष TMCला पहिल्यांदा संधी देत आहे हे आपल्याला दुपारी 12 पर्यंत समजेल। आसाममध्ये BJPने 93 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 93 जागा आघाडीवर आहे, तर काँग्रेस 27 जागावर आघाडीवर आहे। केरळमध्ये LDF जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आहे LDF जो कम्युनिस्ट पक्षांचा आघाडी आहे त्यांना 47 जागा मिळाल्या आहेत। ते UDF हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पक्ष किंवा आघाडी जो आहे 89 जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे। केरळमध्ये BJPने चंचू प्रवेश केला आहे आणि 4 जागांवर आघाडी घेतलेली दिसून येते। सर्वाधिक धक्कादायक निकाल हा तामिळनाडूचा आला आहे। परंपरानुसार DMK आणि ADMK दोन पक्षांमध्येच तामिळनाडूमध्ये केव्हाही निवडणुका होत असतात, कोणताही एक पक्ष या ठिकाणी सत्तेवर येतो। यावेळेस मात्र चित्रपट अभिनेते कलाकार विजय यांनी स्थापन केला TMVK हा पक्ष अचानक 102 जागावर आघाडी घेऊन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे। तर भाजप आणि ऑल इंडिया द्रमुक पक्ष जो आहे ADMK यांच्या आघाडीने या ठिकाणी 70 जागा जिंकून दुसरा क्रमांक पटकवला आहे। DMK सुरुवातीला आघाडीवर होता, आता मात्र तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत रिझल्ट आपण पाहत आहात। दुपारी 12 वाजता या बुलेटिनमध्ये घेऊन आपण येणार आहोत।